तर भावानो परत एकदा नवीन ब्लॉग मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. तर विषय काय भावानो, हे काम चालू जरा साहित्य आले घराचं, त्याच्यामुळे विषय काय आम्ही निघालो आज रील्स करायला. म्हणलं रील्स करताना एक ब्लॉग शूट करायला लागते तुमच्यासाठी. फक्त भावानो की मी रील्स कसं शूट करतोय वगैरे, रील्सची कन्सेप्ट काय असते ते तुम्हाला या ब्लॉगमध्ये सगळं दिसून येईल. तर डायरेक्ट निघालो मी लोकेशनला. आत्ता रोहित्या येऊन बसला इथं आणि आमचा व्हिडिओग्राफर यूज आहे. रोहित्या सगळी माझ्या आत्तापर्यंत जेवढी व्हिडिओ झाल्यात, म्हणजे जे पुढनं व्हिडिओ झाल्यात पुढून कॅमेरा धरून, ते सगळ्यांनी रोहित्याने शूट केल्यात. आयडी पण मी मेन्शन करतो, तिथं पण फॉलो करून टाकायला लागलेत. आणि तर डायरेक्ट जाऊया लोकेशनला आणि आता डाऊन रील्स तेन बघूया आपण. डायरेक्ट रील्स शूट करूया, रील्स बघूया नाही रील्स शूट करूया. तर चला मग जाऊया लोकेशनला डायरेक्ट. तर भावांनो आता आम्ही निघालो लोकेशनला आणि तिथं गाडी जावं लागल्यात प्रशांतमध्ये आहे. आणि आता आपण गावापासून 6 किलोमीटर निघालोय लांब. आता बघूया जाऊन लोकेशन. ऊन तर भरपूर आहे, बघूया आता सावलीच्या ठिकाणी असं जरा तोंडावर कमी ऊन येईल अशा ठिकाणी जरा शूट घ्यायला पाहिजे. तर मग आता जाऊन लोकेशनवर बघूया काय कसं लोकेशन आहे आपल्याला. जर तिथं नाही चांगलं वाटलं तर आणि दुसऱ्या ठिकाणी जायचं प्लॅन आहे. तर जाऊन तिथं बघूया मग कसं. भावानो आता आम्ही पोचलो लोकेशनवर इथं आणि आता इथं गाडी पार्किंग केलेली आहे. इकडे रील शूट करणार आहे आम्ही. इकडं झाडं वगैरे पण आहेत जोरात, काही इच्छा नाही. आणि ते पाठीमागे असं सर्कल झाला की नाही, त्यामुळे लोकेशन करता नाही येणार. आणि आपल्याला ठराविक रील्स करायचे आहेत. तर मग काही विषय नाही, आता रील्स शूट करूया डायरेक्ट. चला मग रील्स शूट करूया. कुठे गेला असं बघित आहे. आणि प्रशांत भाईला पण आणले. प्रशांत भाईचे किरकोळ फोटोज वगैरे काढायचे आहेत, त्यामुळे आपण डायरेक्ट रील्स शूट करूया बनवून. नाही रनिंग शॉट पाहिलाय आता फिरच्याला कॅमेरा बरोबर. रेडी दीपक. स्नॅप काढाल रे, स्नॅप काढाल क्या प्रशांत भाई क्या पण बोल सकता है क्या? प्रशांत भाई व्हिडिओ तर निम्म शूट करून झाले, पण भावानं व्हिडिओग्राफरला आणि व्हिडिओ सोबत आलेला भाऊ आपला प्रशांत भाऊला गार करायसाठी जरासं म्हणलं हळूहळू आली. आणि हे गार करून आता आम्ही जाणार दुसऱ्या लोकेशनला. आता पुढे लोकेशन आहे, त्या लोकेशनला जाऊन तिथं जाऊन आणि शूट करायचं. इथं काय झाले, सनलाईट डायरेक्ट चेहऱ्यावरती पडायला लागली अशी डायरेक्ट. मग त्यामुळे ते व्हिडिओ मध्ये असं स्पॉट दिसायला लागली चेहऱ्यावरती. आपण डायरेक्ट जाऊन तिथं व्हिडिओ करतो डायरेक्ट. चला मग तिथं जाय बघा. चांगलं कसं सांग तर सांग कसं चालू. तर भावानं आम्ही व्हिडिओ करायचे आणि पैसा सांगते बघा असं चालत. ते असं कापाट टाकायचं पट्टी मगले असं चालत. पैसे चालू ना की एकदा चालून ना की चालू ना की चालू ना की एकदा चालू ना की एकदा हा माझं आपण दोघं चालू मी दोघांनी असं पाय मारून पट्टी अजून पाय मारून खाद्या पडक टाक चालू ना घ्या. ते असं पडकं टाकायचं चालू आहे नाही. अरे अँगल धरलाय फक्त. काय कसं असं पडकं टाकायचं, असं पाय मारायचं आली आली असं चालू. 1 2 3 नाही रे नाही. 1 2 3 रील्स चालू आहे भाऊ. टिकटॉकची रील्स चालू आहे. परशाला टिकटॉक राखण काढली परशाचं. आणि भावाला एका रात्रीत फेमस करायचं. काय नाही तुम्हाला डायरेक्ट मी पुण्याची भाषा बोलून दाखवली. परशाला डायरेक्ट एका रात्रीत फेमस करणार आम्ही बरं का. हॉटेल भाग्यश्री यायला लागते बाजार. सबस्क्राईब हॉटेल स्वामी म्हणते, हॉटेल स्वामी यायला लागते. आणि विषय काय भावानं, विषय तर काहीच नाही. आणि व्हिडिओ करायला आलतो आम्ही. परशासाठी आपण कधी बी जीव देऊ शकतो भावानू. बघू शकता आपला जीव आणि ह्याचा जीव एकच आहे भावानू. हे बघा नदी तर जवळ आहे. तर चला भावानू व्हिडिओ कंटिन्यू करूया. व्हिडिओ करायचा चालू आहे. काय झाले आम्हाला गावला स्पॉट चांगला. हे बघा झेंडूची फुलं आहेत नुसती केळीच्या वनात आणि परशाच्या मनात.
हे चाललंय आमचा कार्यक्रम आणि आम्ही आले आता इकडे लोकेशन तर क्वालिटी गावली भावना आमच्या ध्यानात सगळ्यांच्या मनात आपले जे चॅनल आहे हे असंच राहू दे ध्यानात सगळे चॅनल आपले ध्यानात राहू दे तुमच्या. आणि मच्छाबाई तिकडे थांबले ते बघा त्यांचं जे हास्य आहे त्यांचं जे तोंडाला जे हास्य आहे त्याच्यामुळे आपलं कसं व्हिडिओ खुलून येतो पूर्ण. तुम्हाला जर त्यांची किंमत असेल तर आज संध्याकाळी धारवाड्यावर त्यांचं भाताची गटरी न्यायला या. काय विषय नाही. आणि मेन म्हणजे भावना कसं आहे हे लोकेशन आपल्याला माहित नव्हतं. रोडला आपण व्हिडिओ कराल मेन रोडला रोड आहे बघा. आणि त्या रोडवरून डायरेक्ट लोकेशन दिसल्यानंतर इथं आम्ही व्हिडिओ थोडंफार करणार आणि डायरेक्ट आम्ही जाणार घरी. तुम्हाला कन्सेप्ट मध्ये दाखवतो काय काय केलं. हे रील्स असं असते आमचं म्हणजे ठराविक लोकेशन गावल तिथे शूट करायचं म्हणजे गावल तिथे किंवा ठराविक लोकेशन असतात तिथे शूट करतोय आम्ही. तर चला मग बघूया व्हिडिओ. तुम्हाला माहिती झाले भाऊन आमचं शूट करून आता आम्ही चाललोय घरी. मास जे येणार घरी त्याला करणार पुरी जे येणार घरी त्याला चालणार पुरी असं परशाचं म्हणणं आहे भावनो. आता आपला ब्लॉग पूर्ण शूट झाला त्यामुळे काय विषय नाही. ब्लॉग पण शूट झाले रील्स पण शूट झाले. आपलं लोकेशन तुम्हाला ठराविक दाखवलेतच मी. रोडला आम्ही ठराविक रील्स शूट केलेत. परत येताही आम्ही ठराविक रील्स वगैरे शूट केलेत. स्विफ्ट वरती थोडंसं तिथं गावली वाटाला तिथे शूट केले. तिथे या झेंडूच्या बागेत केळीच्या वनात थोडंसं शूट केले. आणि भावनो मेन म्हणजे आता राहिलेलं वगैरे थोडंसं म्हणजे नंतरचं तुम्हाला आणि परत नंतर दाखव. इकडे केळी मोडते बघा. चला मग जाऊया आता डायरेक्ट घरी. तुम्हाला माहित आहे का भाऊ भारताची टेक्नॉलॉजी कुठपर्यंत गेली परशा तुला माहित आहे का? नाही. तुला माहित आहे का? तुला माहित आहे का टेक्नॉलॉजी टेक्नॉलॉजी हे बोलते टेक्नॉलॉजी हे भारताची टेक्नॉलॉजी भाऊ डायरेक्ट रिक्षाचा टप लावला इथं. हे सगळं वावर आहे की नाही हे एका मालकाचं आहे. त्याने एका मालकाने एका रिक्षाचा एक टप लावला आणि कार्यक्रम केला इथे. काही विषय नाही. रोहित सर पण आहे तिथं. प्रशांत सर बी नाहीत. आणि आता मी निघाले घरी. परशा भाई वाय वाय परशा भाई के आगे कौन बोल सकता है क्या? कोणीच बोलू नको. परशा भाई के आगे कौन बोल सकता है क्या? परशा भाई हा आम्ही आलो तर भाऊ गावा आमच्या गावा. आली गावात आणि आता आम्ही जाणार घरी. जरासं थोडा वेळ झोपून मग नंतर काय करणार ते तुम्हाला दाखवतो. आणि परत एकदा त्या बिल्डिंगचा आवाज आलाय कामं चालू आहे तिथं झाले. परत तिथूनच आम्ही सुरुवात केली तिथं झालो. परत आता तुम्हाला टाइम नाही नंतर दाखवतो आम्ही काय करणार आहे ते. बाय.